खेड आंबेगाव जुन्नर अकोले संगमनेर मार्गे होणारा नियोजित रेल्वे प्रकल्प हा रद्द झाला असून तो आता नव्याने पुणतांबे शिर्डी मार्गे होणार असल्याने आता या भागातील नागरिक आक्रमक झालेले आहेत। त्यांनी कृती समिती स्थापन करत या ठिकाणी आंदोलनाचा पवित्रा घेतला गेलेला आहे। आपल्यासोबत आता बोलण्यासाठी या ठिकाणी कृती समितीचे सदस्य आहेत। काय सांगाल, काय दिशा असणार आहे तुमची पुढची? खरं आज तुम्ही कृती समितीची बैठक घेतलेली आहे आणि यापुढची दिशा कशी असणार आहे? यापुढची दिशा साहेब 3 ते 4 आंदोलन झाले त्याविषयी। आता त्यासाठी एक निर्णायक आंदोलनाची गरज आहे आणि त्यासाठी सर्व एक तालुके मिळून आम्ही पाटे साहेब असतील, मुंगसाई साहेब असतील, आम्ही सर्व मिळून सर्व एक 5 तालुक्याचे मिळून आंबेगाव, खेड, जुन्नर, अकोले, संगमनेर तालुके मिळून एक कृती समिती पुणे नाशिक रेल्वे कृती समितीची आज महत्त्वाची स्थापना झालेली आहे। आणि इथून पुढचं हे निर्णायक जन आंदोलन पुणे नाशिक हायवे तर आहेच, पण त्याचप्रमाणे नगर कल्याण जिथं आळेफाटा येते हे दोन्ही हायवे भविष्यात जर यांनी नाही आता मान्य केलं, 4 आंदोलन होऊन जर हे जर मान्य करणार नाही, हे दोन्ही हायवे एकाच दिवशी हे 5 तालुके मिळून अडवणार आणि आमची हक्काची रेल्वे आम्ही मिळवणार म्हणजे मिळवणारच। त्यांनी रास्ता रोकोचा पवित्रा घेतला जाणार असं सांगितलंय। प्रामुख्याने ही रेल्वे चाकण मार्गे जाणार होती, चाकण सारख्या औद्योगिक वसाहतीला याचा मोठा फायदा होणार होता। मात्र हा नियोजित रेल्वे प्रकल्प रद्द झालेला आहे आणि तो नव्याने दुसऱ्या ठिकाणावर होणार आहे। कशी पुढची दिशा असेल तुमची? आमची दिशा निश्चितप्रमाणे आंदोलनाची दिशा आहे। आम्ही सर्वजण त्यासाठी या ठिकाणी आज ही पहिली कृती समितीच्या ह्या 5 तालुक्यामध्ये बैठक निमंत्रित केली आणि सर्वजण उपस्थित झालेले आहेत। खरं तर ही औद्योगिक नगरी खेड तालुक्यामध्ये सगळ्यात मोठी औद्योगिक इंडस्ट्री आहे। त्याचं दळणवळणाची साधनं व्यवस्थित नाही आहे, म्हणून इथल्या कंपन्या आज कुठं जातात? इथल्या गुजरातला जातात, तामिळनाडूमध्ये जातात। हे का जातात? हे दळणवळणाचं साहित्य इथे नाही आहे। आता दळणवळणाचे जर तुमच्याकडं ऑलरेडी गेल्या 20 वर्षापासून हा प्रोजेक्ट जर सँक्शन होता किंवा तो प्रस्तावित होता आणि शेवटच्या क्षणाला तो प्रोजेक्ट तुम्ही जर तो इथनं शिफ्ट करून पुणेवरनं तो तुम्ही शिर्डी मार्गे नाशिकला घेऊन जात असाल तर इकडच्या ज्या लोकांनी समजा हे जुन्नर, आंबेगाव, खेड, सिन्नर त्याचप्रमाणे अकोला ह्या भागामधील जे तरुण आहेत त्या तरुणांनी त्या ठिकाणी कोणाकडे पाहायचं? भविष्यामध्ये जी पिढी जन्माला येणार आहे त्या पिढीला जर समजलं की आमच्या अशाची लोक ह्याच्यामध्ये काम करत होती आणि त्यांनाही ते यश आलेलं नाही, यांनी काय केलं इथून पाठीमागच्या आयुष्यामध्ये, तर आम्हाला तोंड दाखवायला जागा राहणार नाही। त्याच्यामुळे शासनाला विनंती आहे की हा प्रोजेक्ट ज्या ठिकाणी पहिला प्रस्तावित होता त्याच ठिकाणावर हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी व्हायला पाहिजे अशी आमची कळकळीची विनंती आहे। जर नाही झाला तर रस्त्यावरती उतरून त्या ठिकाणी मोठं जन आंदोलन त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये होईल, पण त्याच्यासाठी जर कुठलं नुकसान जर झालं तर याला पूर्णपणे सरकार जबाबदार असणार आहे। प्रामुख्याने चाकणमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होती, त्यामुळे अनेक कामगार खरं तर कामावरती उशिरा पोहोचतात, अनेक कंपन्या बाहेर चाललेल्या आहेत आणि रेल्वे सुद्धा आता त्या भागात होत नाही। याचा मोठा फटका बसणार आहे। पुढच्या काळात इंडस्ट्रीला याचा फटका बसेल का? 100% इंडस्ट्रीला खूप मोठा फटका ऑलरेडी बसलेला आहे, कारण की आपली दळणवळणाची जी साधन जे आहेत हे जे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आपण म्हणतो ते पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्या इकडे सक्षम आहेत का? ते बिलकुल नाही आहेत। तर रेल्वे ही अशी एक गोष्ट आहे ते सक्षम होऊ शकतं, तिथे मेट्रोची खूप आवश्यकता आहे। आता पुण्यामध्ये मेट्रो झालेल्या आहेत, त्या 30 मेट्रो तुमची नाशिक फाट्यावरून खेड नारायणगावपर्यंत जर आली तर इथल्या लोकांना सुद्धा त्याचा सुद्धा खूप मोठा फायदा होणार आहे। परंतु तो प्रोजेक्ट नंतरच आहे, त्याच्यानंतर हायवेचं काम त्या ठिकाणी आताही प्रलंबित आहेत, तेही काम येणाऱ्या काळामध्ये होणार होतं। 650 कोटी रुपयाचं निधी महाराष्ट्र शासनाने जमीन संपादन करण्यासाठी त्या रोड ॲक्विजिशनसाठी करायचा आहे आणि तो अद्यापपर्यंत त्यांनी केलेला नाही। शासनाने, केंद्र शासनाने महाराष्ट्र शासनाला आदेश केलेत की पुढच्या 3 महिन्यामध्ये जर तुम्ही हे ॲक्विजिशन नाही केलं तर हा प्रोजेक्ट त्या ठिकाणी गुंडाळा जाणार आहे। पण तो जरी गुंडाळा गेला तर ही रेल्वे होणं खूप महत्त्वाची आहे, कारण की ह्या रेल्वेमुळं सगळ्यांचं जनजीवन त्या ठिकाणी चांगलं होणार आहे, नाही तर सगळ्यांचं जनजीवन हे विस्कळीत झाल्याशिवाय राहणार नाही आहे। औद्योगिकला मोठा फटका बसणार आहे। त्याच्यासोबत जुन्नरचा विचार केला तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेत आहे, कृषी प्रधान हा भाग आहे आणि या भागाला सुद्धा फटका बसणार आहे। कशी दिशा असेल तुमची पुढची? दिशा तीच, जसं सुधीर भाऊंनी सांगितलं किंवा आमच्या फापाळे साहेबांनी सांगितलं असं की जर सरकारला जाग येत नसेल तर कोणत्याही पातळीवर जाऊन, फक्त रस्त्यावरच उतरून नाही, मग तो प्रत्येकाच्या शासन दरबारी जाऊन, तहसीलदार असेल, कलेक्टर असेल, मंत्री महोदय असतील, मंत्रालय असेल, संसद भवन असेल, जिथं जिथं आम्हाला भूमिका मांडता येईल तिथं तिथं जाऊन ती भूमिका मांडावी लागेल। आणि एवढं करूनही जाग येणार नसेल तर मी मागाशी सांगितल्याप्रमाणे याला अनेक वेगवेगळे मार्ग आहेत। छत्रपती शिवाजी महाराजच आपले आदर्श आहेत, त्या माध्यमातूनच काम होईल आणि निश्चित स्वरूपात ह्या आंदोलनाला मात्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं करण्यासाठी आम्ही सगळी मंडळी प्रयत्नशील असणार आहोत। कारण आमच्या अधिकारावर, आमच्या हक्कावर जर गाडा येणार असेल, 20-20 वर्ष तुम्ही सांगता इथून
तुमची रेल्वे होणार आणि एका दिवसात जर एका वर्षात तुम्ही जर निर्णय घेणार असेल तर हा निर्णय आम्हाला कदापि मान्य होणार नाही. आमचे शेतकरी बांधव असतील, आमचा तरुण वर्ग असेल आणि जसं MIDCच्या बाबतीत सांगितलं, मग हा सगळा काही जसं काही एक कट कारस्थान असल्यासारखं की महाराष्ट्रामध्ये विकासच होऊ द्यायचा नाही, इथल्या कंपन्या बाहेरच जाण्यासाठी काम करायचं काय, अशा पद्धतीचं जर काम असेल तर निश्चित स्वरूपात ह्या गोष्टीसाठी मात्र आम्ही सगळी मंडळी निश्चित स्वरूपात कटिबद्ध असणार आहोत की आमच्या हक्काचं आम्हाला मिळालंच पाहिजे, यासाठी आम्ही मात्र लढा उभारणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतनं जाणारी रेल्वे खरं तर त्या भागातनं जात नाही, इंडस्ट्रीलाही मोठा फटका बसणार आहे. कृती समिती म्हणून तुमची पुढची दिशा काय असेल आता? जर रेल्वेचा हा विषय जर आता कॅन्सलच करत असेल तर आम्ही पुढे जन आंदोलन करणार आहे. आणि मी मगाशीच म्हटलं, जन आंदोलन इथं नाही भागलं तर आम्ही दिल्लीपर्यंत पण जाणार आहे आणि नाही जमलं तर आम्ही ते PDC सगळे पेपर जमा करणार आहे. कारण की यामध्ये 500 करोड रुपये जवळपास वाटले गेले, लोकांशी भावनेशी खेळले की बाबा आज होईल रेल्वे उद्या येईल, आणि अचानक जर कॅन्सल करत असेल तर आम्ही गुन्हे पण दाखल करणार आहे. याच्यानंतर पुढील आंदोलन राहील, त्याच्यानंतर गुन्हे दाखलाची पण आमची प्रयत्न राहील. या पुढच्या काळात तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि त्यातनं जर मार्ग निघाला नाही तर वेळ प्रसंगी आम्ही दिल्लीत जाऊन आंदोलन छेडू असा इशारा या ठिकाणी कृती समितीने दिलेला आहे. त्यामुळे या पुढच्या काळात या आंदोलनाची दिशा कशी राहणार आणि रेल्वेबाबत काय निर्णय होते हे पाहणे सुद्धा महत्वाचं असणार आहे. हेमंत सापुडे, झी मीडिया, घारगाव, अहिल्यानगर.